त्याच्यामुळे महाराष्ट्रीय माणसावर उपासमारीची वेळ आली आता. आपल्याच राज्यात कुठेतरी आपण फरक झाल्यासारखं वाटतंय का? हो, खूपच वाटतं परख झाल्यासारखं. स्वतःचं ग्रॅज्युएशन झालं तरी सुद्धा मला नोकरी नाही. मी आता माझे रिक्षा काढून इथे म्हणजे पोट पाणीचं करतोय. आज कित्येक असे रिक्षावाले की जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत, मोठ्या मोठ्या डिग्री आहेत त्यांच्या, तरी सुद्धा ते रिक्षा चालवतात महाराष्ट्र. म्हणजे हेच जर लोक जर बाहेरच्या राज्यातले जर इकडनं निघून गेले तर मराठी माणसाला कुठेतरी एक चांगली हक्काची नोकरी भेटेल. काय वाटतं 1 मे पासून 15 लाख रिक्षा चालक ज्यांना मराठी येत नाही ते संप करणार आहे? जे मराठी लोक आहेत त्यांनी जे आता आठ तास ड्युटी करतायत त्यांनी 12 तास ड्युटी करावी हेच आमचं म्हणणं आहे. जे युपी वाले बिहार वाले जे आहेत त्यांनी त्यांच्या गावाला जावं देऊ इथनं. सगळ्या रिक्षावाल्यांना विनंती आहे, आपण मराठी आपण बदलावर राहतो आणि इकडचं लहानचं मोठं आलो तर आपण मराठी शिकलीच पाहिजे. आणि ज्यांना मराठी येत नाही जेणेकरून ते उत्तर भारतीय इथं आहे रिक्षा चालवतात, मी असं बोलत नाही का त्यांनी मराठी शिकून येताना इकडे हाकलाचा आपला प्रयत्न नाहीये, पण त्यांनी पण मराठी शिकावा. इथं तुम्ही लहानपासून मोठे झालेत तर तुम्हाला मराठी यावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी प्रयत्न केला पाहिजे मराठी शिकण्याचा, निदान तेवढं तरी त्यांनी बोललं पाहिजे. कारण की महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी माणसं जास्त करून आहेत आणि जास्त करून बदलापूरमध्ये तर मराठी माणसं आहेतच, तर त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निदान तेवढं तरी बोललं पाहिजे तुम्हाला कुठं जायचं आहे हे तर प्रयत्न केला पाहिजे. हे जरी संपावर गेले तरी महाराष्ट्रीयन लोक आहेत ना, मराठी लोक आहेत इथे, धंदा करतील ना मराठी लोक. प्रथम महाराष्ट्रामध्ये मराठी. ते आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जे मोर्चावरती जातात ते मी म्हणते की महाराष्ट्रामध्ये राहून ते लोक जर इथे मोर्चे करतात तर मग त्यांना इथं स्थान का तुम्ही देताय? मग त्यांना तुम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये का परत पाठवत नाहीये? इकडे राहणारे मराठी माणूस इथे धंदा करतोय, त्याचा धंदा पण होत नाहीये. एक दीड तास या लाईनीमध्ये आम्हाला थांबावं लागतं. मग जर परप्रांतीय जर इथं राहून इकडे मोर्चे करतात आणि मराठी लोकांवरती जर अन्याय करतात ते, तर मग अशा लोकांना सरकार बाहेर नाही काढते. आणि मराठी बोलायला कुठली गोष्टीची लाज आहे? तुम्ही मराठी इथं महाराष्ट्रामध्ये राहताय तर मराठी शिकणं हा अनिवार्य आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी बोलत असाल तर तुम्ही हा राज्य सोडून द्या. तुमच्या राज्यामध्ये आपण बाहेरच्या राज्यामध्ये गेलो तर त्यांची भाषा आपल्याला आली नाही तर आपण तिकडे मार खातोय. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहून जर मराठी का नाही बोलत आहे? ते तर त्यांना मराठी आलीच पाहिजे मॅडम. जर समजा ठीक आहे तुम्ही 2-3 महिन्या पहिले आलेत, नाही आली तर ती गोष्ट ठीक आहे, पण काही परप्रांतीय आहेत त्यांना 20-20 वर्ष झाले तरी पण त्यांना मराठी बोलता येत नाही. प्रत्येक नागरिकाला आलीच पाहिजे. दादा कुठले आहात? हा? कुठले आहात तुम्ही? युपीचे आहे. युपीचे आहात? हा मराठी येते बोलता? हा येतं. किती वर्षापासून बदलापूर? 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून राहतात. जय महाराष्ट्र.